नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आपण आलेला पुरंदर किल्ल्याला. जसा पाठीमाग पाहू शकता आपण आता चाललेलो आहोत. आपले 4 मित्र आहेत. एक व्हिडिओ कॅमेरामॅन आहे आणि समोर आपले चाललेले आहेत मित्र. आपण लवकरात लवकर पुरंदर किल्ल्याजवळ जाऊयात आणि पुढचा व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवूयात. किल्ल्याला जाताना असा काही इतर रस्ता मिळतो आपल्याला. जसा आपण पाहू शकता आजूबाजूला पूर्ण शेती आहे, तिकडं डोंगर आहे. डोंगराच्या या बाजूला म्हणजे लेफ्ट बाजूला हा पुरंदर किल्ला आहे. वरी किती लांब आहे ते आपल्याला माहित नाही, जाऊनच माहिती करावं लागेल आपल्याला. मला पुरंदर किल्ल्याला चढताना काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर इथं हॉटेल्स वगैरे आहे. जसे शेतमळा हा एक हॉटेल आहे. त्यानंतर प्रवेशद्वार नारायणपेठ किल्ले पुरंदर. इथून आत जायचे आपल्याला. कसे आलं बघा, ती बघा ती कोण आहे बघा. कोण आहे रे, कोण आहे. अशी इथं वनस्पती. आम्ही इथून हे रस्ता सोडून आपण शॉर्टकट घेत आहोत. हे असा वरती डायरेक्ट जसे मावळे चढत होते त्याप्रमाणे आपण चढणार आहोत. आता आम्ही 4 लोक इथून आलेलो आहोत. त्या खालच्या टोकापासून जो आपल्याला दिसतो आता बघा, हा जो टोक दिसत आहे इथला, हा हे वाला कुठे गेला, हे इथला, तिथून आपण या वाटेनं चढत आलेलो आहोत. ही वाटेन इथल्या. हा ट्रॅक एकदम सिंपल आहे आम्हाला रोड, पण इथून चढण्याचा तो मजा नाही आहे जो आपल्याला गड किल्ले चढायचा अनुभव देतो. एकदम माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स आलेला आहे. आता आपण थोड्या वेळ इथं रेस्ट करत आहोत या जागी. या सावलीमध्ये, पहाडाच्या सावलीमध्ये इथं आपण थोडासा रेस्ट करत आहोत. खूप घाम आलेला आहे. एवढी बॅग घेऊन चढणं म्हणजे खूप अवघडच काम आहे. तेव्हा मावळे चढत होते 40 किलो 50 किलोची तलवार घेऊन आणि ढाल घेऊन. चालून आपल्याला अजून खूप वरी जायचं आहे. इथून आपल्याला दिसत पण नाही. इथून आपल्याला अजून खूप वरी जायचं आहे. आपण थोडंसं इथे रेस्ट करूयात, नंतर पुढे निघूयात. आपण एवढ्या वरीपर्यंत आलेलो आहोत. इथं लागलेला आर्मीचा कॅम्प. इथं तुम्हाला आय डी प्रूफ मागतील. इथं तुम्हाला आय डी प्रूफ दाखवून वरी जावं लागेल. अजून पुढे कसं आहे ते माहीत नाही. इथून रस्ता तर दिसत आहे आणि या जागी तिथं रॉक क्लाइम्बिंग म्हणून दिसत आहे. काय प्रोसेस पुढची आपण पाहूयात. आता सध्याला तुम्ही इथला व्ह्यू पहा. हा पहा व्ह्यू इथला. किल्ले पुरंदर या जागी आपण आलेलो आहोत. हा आहे आर्मी कॅम्प. इथं या गेटाच्या पुढे आपल्याला फोटो आणि व्हिडिओचा मनाई आहे. आर्मी कॅम्प होता. तिथं बॅगा वगैरे आम्ही ठेवून टाकलो, कारण की जाण्यासाठी खूप वरी चढाई आहे आणि खूप अवघड जात होतं. त्यामुळे आम्ही तिथं बॅगेत ठेवून टाकली आणि एक फक्त पाण्याची बॉटल सोबत ठेवलेली आहे, कारण की उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी एकदम सर्वात महत्त्वाचं असते शरीरासाठी. पाणी जर शरीरात भेटलं नाही तर आपण बिलकुल चढण्याची ताकद येत नाही आपल्या अंगात. त्याच्यामुळे पाण्याची बॉटल एक कंपल्सरी आपल्यासोबत कॅरी करा. ही आहे किल्ल्याची तटबंदी. इथून सर्व सैनिक लोक दुसऱ्या गडावर पाहणी करत होते. हे आहे जागा. इथून तोफ पण ठेवत होते. या तोफची पण जागा अशी आहे आणि ह्या जागेहून पुढच्या पूर्ण डोंगरावर नजर ठेवण्यात येत होती. जसे ह्या डोंगरावर वगैरे आणि पुढचा हा जे असे डोंगर दिसत आहे इथपर्यंत त्यांची नजर राहत होती. हे तटबंदी फक्त वीर मुरारबाजी यांचे इथं समाधी पण आहे. समाधी मंदिर इथं तुम्ही पाहू शकता आणि त्यांचा इथं पुतळा आहे आणि वरी किल्ला आहे.
आपण जे की आपण जाणारच आहोत लगेच. इथून पहिला दरवाजा होता जे की हे पडून गेलेला आहे आणि इथं रस्ता बनवलेला आहे जाण्यासाठी वरी. हा रस्ता घातक होता. इथून पूर्ण ही तटबंदी पडलेली होती, त्यामुळे इथं आर्मीवाल्यांनी पूर्ण जाळी लावून टाकलेली आहे आणि इथून हा रस्ता बंद करून टाकलेला आहे. मी पुरंदर किल्ल्याला आल्याच्या नंतर इथे तुम्हाला वरत्या साईडला राजा कॅन्टीन म्हणून एक कॅन्टीन मिळेल. जशी तुम्हाला अगर जर भूक लागली वगैरे काय असेल, पाणी वगैरे पूर्ण पाणी इथं कॅन्टीनमध्ये भेटून जाईल. आणि इथं असे हा भाव आहे आपला छोटा. इथे 15 रुपयाला एक काकडी आहे, जे की तुला एकदम मसाला लावून एकदम झणझणीत लागते. आणि एक कैरी एक आहे. कैरी कितीला भैया? 20ला कैरी आहे इथे. एकदम चटपटा आहे. तुम्ही जर आलं पुरंदर किल्ल्यावर तर इथे भेट द्या तुम्ही. आम्ही आता तर वरी गेलेलो नाही, तर आता नाश्ता पाणी चालू आहे आपलं. इथे रेसिपी म्हणजे आपण घेतलेले आहोत मिसळ पाव आणि मटकी भेळ. हे आपली आलेली आहे मटकी भेळ. या आजीनं आपल्याला मटकी भेळ दिली आहे चांगली. आता आपण पोट भरून खाऊयात आणि वरी किल्ल्यावर निघूयात. किल्ल्यावरील हा आहे विहीर. याला 12 महिने पाणी राहते. सगळा हा छोटा भाऊ म्हणतो बघा. हा आपला राजे माणूस आहे छोटा. 12 महिने याच्यात पाणी राहतं म्हणे. इथलं पाणी कधी संपत नाही, संबंध आहे. देवाच्या मुखातून पाणी येतं. हा तू बोल. देवाच्या मुखातून पाणी येतं. संभाजी महाराज पाणी प्यायचं पहिले. तिथं आमचं दुकान आहे ना, त्यामुळे आम्ही आता यूज करतो. इथे चप्पल कोणाला घालून देत नाही. हे दुकान कधीपासून आहे? हे दुकान आता आमच्या 3 पिढ्या झाल्या. 3 पिढ्या झाले. तुझ्या वडिलांचं नाव काय? राजा जानकर. राजा जानकर. तुझं नाव काय? अविनाश महादेव. तुझी आजी, ती आजी आहे का तुझी? आजीचं नाव काय? सीताबाई राजेंद्र जानकर. वाह, जानकर मतलब म्हणजे सगळे राजा काळातले सगळे नाव आहे त्यांची. हे वरी काय आहे इकडे? मी किल्ल्यावर खूप वरपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. इथं मागे तुम्ही पाहू शकता, इथं पुरंदरचा किल्ला आहे इथं लावून लिहिलेले. आणि या जागून आपल्याला ही जी जागा आहे ही जे लावलेलं आहे, इथून वरी जायचे आपल्याला. तर इथं आपल्याला मोबाईल फोटोज वगैरे वरी काही काढण्याची अनुमती नाही आहे. इथं या जागेला आपल्या मोबाईल कॅमेरा वगैरे सगळे इथे जमा करायचे आहेत. वरी मोबाईल कॅमेरा वगैरे शूटिंग वगैरे काही पण अवेलेबल नाही आहे. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ इथे एंड करावा लागणार आहे. आणि मी वरी जाऊन आल्याच्या नंतर पुन्हा मी व्हिडिओमध्ये येईन. तोपर्यंत आपण वरीला कॅमेरा व मोबाईल फोन येथे जमा करावे. कॅमेरा आणि मोबाईल फोन अलाउड पुरंदर प्रतिष्ठान. तर याच प्रकारे आपण पुरंदर किल्ल्यावर जाऊन आलेलो आहोत. आपण आत्ता आलेलो आहोत म्युझियममध्ये, जिथे आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्व तलवारी, ढाल वगैरे साहित्य सर्व काही ठेवलेले आहेत. जसे इथं पूर्ण असे फोटोज आणि फ्रेम्स लावलेले आहेत. जसे हा तो तिकोनाचा गड आहे, म्हणजे गड आहे. इथे या जागेला राजगड आहे. हे असे पूर्ण किल्ल्यांची इथं फोटोज आणि फ्रेम लावलेले आहेत. या जागी पण पाहू शकता तुम्ही. हे आहे इंद्रायणी गड आहे. समुद्र सपाटीपासून उंची 1321 किलोमीटर आहे. तर असे हे म्युझियममध्ये सर्व काही लावलेले आहेत. अजून पूर्ण म्युझियम तुम्हाला दाखवेन.